वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मानसी आज अजून एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये गौरी येणार आहे घरी आणि ती आपल्याला बनवून दाखवणार आहे एक स्पेशल कांदा लसूण मसाला विदाउट वॉटर विदाउट ऑइल. असंच परत मला मूड झाला तर चेंज झालं. तुला कुठे जायचं आता? मला ते हे खायचंय मेरिडियन आईस्क्रीम मध्ये FC रोडला मिळतं चॉकलेट स्ट्रॉबेरी. याने प्रॉमिस केलं. कांदा इथे फोडून घ्यायचा आपल्याला आणि मग गॅसवर भाजून घ्यायचा कांदा फोडलेला. काय बनवते गौरी? घरगुती कांदा लसूण मसाला. स्टे ट्यून्ड फॉर द रेसिपी. आता आपण तवा ठेवलाय आणि त्याच्यामध्ये सुकं खोबरं आहे ते भाजून घेतोय. काहीतरी बोल. असं भाजलं पाहिजे. असं भाजलं पाहिजे. असं लसूण टाकायचा कारण चांगला हे होईल. बोल तूच बोल म्हणजे मी तुला सांगतेय. हा बोलते मी, तू बोल. खाली ते चांगलं ग्राइंड होईल. मसाला राशन मध्ये भरू नको. तुझं वाचलं. मिरची पावडर आणली महाग असेल ती 300 किती 200. आता खोबरं टाकायचंय जे भाजून घेतलं होतं. मग ह्याच्यात फक्त कांदा लसूण आणि खोबरं. कांदा लसूण खोबरं आणि गरम मसाले पावडर आहे ऑलरेडी आणि मीठ. असं बारीक वाटून घेतला हा मसाला. काढून घ्यायचा आहे. दिसत नाही ग नीट. जास्त कष्ट याच्यात. काय कष्ट वर्षभर चालू संपलं काय टाकून द्या सगळी. काय मी चुटकी चुटकीने थोडी टाकते भाजीमध्ये. टाकते भरपूर पण भाजी कधीच करते ना. काय भाजी काय कधीतरीच करते. दररोज तुला जेवण करते. नको घेऊया माझा आवडत कसं आहे. बघू कसं आहे. चांगलं मस्त. Guys, एवढंच देऊ का खायला तुला? एवढं हे अजून टाक असेल तर टाकून दे. आहे पण ह्याचं टेक्स्चर असं छान दिसते. ते लाईट मध्ये त्यातच भरते. सागर काय करतो लाइटरने त्याला जाळतो. फ्रीज मध्ये ठेवायचं असेल तर तसं ठेवतो. आणि मग हा एवढाच डब्बा आहे वापरायचा. मसाला झाल्यानंतर इथं आपण त्याच मसाल्यापासून सुकी वजडी बनवणार आहे. तर ती स्वच्छ मी धुवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मग कुकरला तेल टाकले, अख्खे गरम मसाले टाकलेत आणि कांदा अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ टाकले आणि हळद ते टाकून मग वजडी धुतलेली 5-6 पाण्याने स्वच्छ ती टाकली आणि मग कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतल्या. तोपर्यंत मग मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि थोडंसं सुकं खोबरं भाजून त्याचा मसाला काढून घेतला आणि त्याच्यामध्ये वाटताना कोथिंबीर टाकली. तोपर्यंत आपला कुकर थंड झाला. मग त्याच्यानंतर तेलामध्ये परत कढीपत्ता थोडंसं जिरं आणि वाटलेला हिरवा मसाला टाकला आणि त्याच्यानंतर आपण जो कांदा लसूण मसाला बनवला होता तो टाकला. परत कलरसाठी थोडी बेडगी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं. मग त्याच्यानंतर आपण जी वजडी शिजवून घेतली होती ती टाकली आणि मस्तपैकी आपल्याला सुकी वजडी फ्राय बनवायचं होतं. त्याच्यामुळे पूर्ण पाणी आटेपर्यंत मग हे फ्राय करून घेतली आणि रेडी आहे आपला वजडी मसाला. तर पुढे पण काय प्रॉमिस चल पहिला विषय नाही प्रॉमिस राईट हँड प्रॉमिस घेऊन जाणार. बोल Thank you for watching guys. Have a good day.